तर नमस्कार मित्रांनो, मी दीपेश गायकर स्वागत करतो आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो खारेगावमध्ये. तर इकडे येण्याचं कारण म्हणजे आज आहे ओमसाई गोविंद पथक यांचा सराव प्रारंभ. तर यांचा यंदा आहे 15वा वर्ष. तर यांचा इन्व्हाइट आला होता आम्हाला, तर इन्व्हाइटला मान देऊन आम्ही आलो या टायमाला इकडे. आणि इकडं आता वाजले तर 7:30-8 आणि समोर बघू शकता पाऊस चालू आहे, पण अरेंजमेंट खूप एकदम कडक झाले. तर आपण जाऊया आता आतमध्ये आणि बघूया पुढचा ब्लॉग कसा होतो. त्याआधी या व्हिडिओवरती कोण नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आवडली तर नक्कीच एक लाईक करा आणि शेअर करा. चला भेटूया आपण. सरस इथं कोणची कडे इथं कोण आहे? सागरदाला विचार. सागरदा गोविंद पथकाची स्थापना 2012ला. आता हा आमचा 15वा वर्ष आहे. हा दरवर्षीप्रमाणे आमचा उत्साह, हा दहीहंडी उत्सव खूप मोठ्याने आम्ही साजरा करतो. यावर्षी त्यापेक्षा दुप्पट आम्ही साजरा करणार आहे आमचा 15वा वर्ष असल्यामुळे. आणि हा मराठी माणसाचा सण असल्यामुळे हा आम्ही म्हणजे सण आला का आम्ही 2 महिन्यापासून तयारी लागतो. 2, 3, 4 आता जसा जून लागतो तसा आम्ही तयारी लागतो. या हंडी सप्टेंबरमध्ये आले. सो आता थोडं आम्हाला लेट झाला तर आमची प्रॅक्टिस जूनमध्येच चालू होते. आणि ते सोले 8 थर लागून उतरलेले मला समजलं असं. तर यावेळी तुमचा काय असेल प्रयत्न, तुमच्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी तुमचा थरांचा किती थरांचा प्रयत्न असेल? आम्ही 8 थर गेल्या वर्षी लावले. 2024 तर आम्ही 8 थर लावलेले, पण ते प्रॅक्टिसला लागून मतलब नव्हते, आमच्या हंडीची लागत नव्हते. आणि मागच्या वर्षी आम्ही ते म्हणजे बघा मागच्या वर्षी आमच्या पोराचं थोडं इंजर्ड झाल्यामुळे सगळी पोरं घाबरलेली. तर मागच्या वर्षी आमचे थर लागत नव्हते. म्हणजे प्रॅक्टिसला आम्हाला वाटलं की येतील ना येतील, सगळे पथकं अर्धी पोरं गायब झालेली, येत नव्हते प्रॅक्टिसला. तर नव्याने परत अर्धी पोरं नव्याने रेडी झाले आणि परत आम्ही 8 लावून उतरवले, पण पाहिजे अशी उतरले नाही जे आम्हाला पाहिजे होतं. तर यावर्षी आमचं स्वप्न आहे तर आम्ही नीट उतरवणार. अजून काय पुढचं प्लॅनिंग केलेलं नाही, बघूया पुढचं काय असेल ते. आणि आमचे मंडळाचे कोच आणि कॅप्टन उभे आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता. करायचं तर खूप काही आहे, पण आता सध्या काही बोलत नाही. जे होईल ते डायरेक्ट हंडीच्या दिवशी सगळ्यांना दिसेल. मी प्रो बनवण्यासाठी विचार केला आहे, पण आम्हाला अजून थोडी मेहनत करायची आहे. आम्हाला फक्त जायचं नाही आहे, तर आम्हाला तिथे काहीतरी करून दाखवायचं आहे. आम्ही कोविडमध्ये
कोणीच म्हणजे कळवा खारेगाव इव्हन ठाण्यामध्ये पण कोणीच सहन केला नव्हता. तुम्हाला पाहिजे असेल तर त्या क्लिप आमच्याकडे आहेत. आमच्याकडे पोलीस आलेले बंद करण्यासाठी खास. एवढा मोठा सण आम्ही साजरा केलेला कोविडमध्ये, जेव्हा पूर्णपणे बंद. तर खूप खूप धन्यवाद इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि तुमचे यावर्षी 8 तर पक्के लागावे आणि 8 तर एकदम आरामात उतरावे ही शुभेच्छा आणि देवाच्याने प्रार्थना करतो. थँक्यू. तर आता ही सेकंड ट्रायल यांची चालू आहे. पहिल्या ट्रायलमध्ये आलं 1नी 3 1 लावून 4 तर लावले होते आणि आता असं वाटतं मला की ते 5 तर हे लोक लावणार आहेत. एकदम शिस्तबद्ध पद्धत. हळूहळू सेकंड उठलाय. टॉपचा गोविंद आता उठणार आहे. सुरेख 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 5 तर. एकदम पद्धतशीर आरामात उतरतात, काहीच घाई नाही. परत एकदा इथं 4 एक्क्यांचा प्रयत्न चालू आहे. तिसरा अटेम्प्ट. कडक कडक. तिसरा तर उठलेला आहे. चौथा आणि 5वा गोविंद आपला आता उठतोय आणि उभा राहिला. 1 नंबर, उत्कृष्ट. कडक असे 5 तर, ज्यामध्ये 4 एक्के लावले. खरं तर इथं आता 6वा अटेम्प्ट चालू आहे आणि 6व्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने एकदम कडक पद्धतीने सर चढत आहेत. एकदम थर एकदम कडक चढत आहेत. 1 2 3 4 5 6 कडक असे 6 थर इथं लावलेले आहेत.
आणि टॉप एकदम कडक उभा राहिला, एक नंबर. यावेळी ओम साई गोविंदा पथक किती थर लावणार आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8.